तर आता कार अनलॉक झाली आहे. सो गाईज फायनली आपण इकडून व्ह्यू बघा कसला खतरनाक. नमस्कार मित्रांनो, एक्सप्लोर व्लॉग्समध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि मला सांगायला खूप आनंद होतो आहे की आपले 1000 सबस्क्रायबर्स पूर्ण झाले आहेत या चॅनलवरती. सर्वांना मनापासून धन्यवाद. असेच सपोर्ट करत राहा. आणि आता तुम्ही बघू शकता पाऊस, वन साईड पाऊस आहे कंटिन्यू सकाळपासून. ॲक्च्युली मला आपल्याला एक काम निघालं आहे प्रभादेवीला, तर मी चाललो आहे माझ्या फ्रेंड्ससोबत. आता आपण आहोत भांडूपमध्ये. तर या ब्लॉगच्या माध्यमातून मी तुम्हाला पावसामध्ये आपण ट्रॅव्हल करणार आहोत. सो आपल्याला रोड्सचे अपडेट्स वगैरे या सगळ्या गोष्टी बघायला मिळतात. काय वातावरण आहे बाहेर मुंबईमध्ये हे आपल्याला अनुभवायला भेटणार आहे. आपण बाय रोड ट्रॅव्हल करणार आहोत कारनी. सो बघूया काय धमाल येते आणि कशी होते आपली जर्नी. तर आता कार अनलॉक झाली आहे. आज माझ्यासोबत आहेत विकास, विक्रांत आणि द वन अँड ओनली हितेश तळेकर. एकदम गोंडस स्माइल लिहिलेली आहे आपल्याला हितेशनी. आणि गाडीवरती काही पानं पडली आहेत. पाऊस तुम्ही बघू शकता कंटिन्यू आहे. नाही नाही तू पण इथे चांगलं आहे. नाही नाही अरे नको नको नको. अरे पुढे बस. नाही तू काढ. मित्रांनो, आता विषय असा झाला की विकास गाडी चालवतो आहे, विक्रांत पुढे बसला होता त्याच्या बाजूला आणि मी आणि हितेश आम्ही दोघं मागे बसलो होतो. नंतर विक्रांतला लक्षात आलं की मी व्लॉग बनवतो आहे, तर त्यांनी मला लगेच ऑफर केलं की तू पुढे बस आणि मी मागे बसतो, म्हणजे तुला व्यवस्थित शॉर्ट वगैरे भेटतील आणि तुझा व्लॉग एकदम अजून बेटर होईल. खरंच गाईज, असे मित्र भेटायला नशीब लागतं. मी देवाला नेहमीच थँकफुल असणार आहे की त्यांनी मला एवढे चांगले मित्र दिले, जीव लावणारे. आणि वातावरण तुम्ही बघू शकता गाईज, काय मस्त झालंय. कंटिन्यू पाऊस पडतोच आहे, थांबायचं नाव नाही घेत आहे. हा, यावर्षी थोडा लेट आला पाऊस, पण तुम्ही बघू शकता जी बॅटिंग चालू केली 1 तारखेपासून ती धमाकेदार आहे एकदम. तुला ह्याला माहिती आहे का, तुला तामिनी घाट, रायगड, भरपूर ठिकाणी नुकसान देखील झालेलं आहे. झाडं वगैरे पडून लोक मेली आहेत आणि भरपूर मॅनहोलमध्ये वगैरे पण एक दिवशी व्यक्ती पडला आणि त्याचा मृत्यू झाला. तर अशा सर्वांना जे मृत्युमुखी पडले आहेत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली आमच्याकडून. आणि बाकी सर्वांना पण एक विनंती आहे की जर गरज असेल तरच प्रवास करा, अलर्ट राहा आणि सेफली ट्रॅव्हल करा, एवढं नक्की सांगेन.
काही ठिकाणी खड्डे सुद्धा पडले आहेत, तर ते खड्डे बुजवण्यासाठी कर्मचारी या ठिकाणी आले आहेत आणि बिचारे रेनकोट घालून अक्षरशः काम करतायत, कारण पाऊस तर काही थांबायचं नाव घेत नाही आणि थांबेल असं पण वाटत नाही. आता पावसात ड्रायव्हिंगची सुद्धा एक वेगळीच मजा असते. आता आपण विकोळी क्रॉस करू. ट्रॅफिक एकदम स्मूथ आहे, कुठे काही असं ट्रॅफिक जॅम नाही आणि तसं पण आज सॅटर्डे सुद्धा आहे, सो ट्रॅफिक वगैरे असं खूप कमी आहे शक्यता, सुट्टीचा दिवस असल्यामुळे. आपण आता सर्व्हिस रोडनी गाडी टाकतो आहे, कारण का सिग्नल लागतात पुढे 2, ते आपल्याला इथे नाही भेटणार आणि मेन म्हणजे व्ह्यू आपल्याला इथे खूप चांगला भेटतो आणि रस्ता पण एकदम स्मूथ भेटून जातो सर्व्हिस रोडनी. इथे गाडी पण बंद झाली आहे, ब्रेकडाऊन झाली आहे, काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे. बघा कशी दोन्ही साईडला झाडं आहेत मस्तपैकी. आणि खरंच यार, आपला ईस्टर्न एक्सप्रेस हायवे ना खरंच खूप सुंदर आहे. थंडीमध्ये इथे छान अशी फुलं पण येतात, चेरी ब्लॉसम ज्याला आपण म्हणतो. खाली बाटला लावला तर सीएनजी पुढे चल ट्रकच्या बाजूला असू शकतो, ट्रकने पण आले असतात. नाही रे, आले चिकी आले. हो अरे पण डिझेल आहे, सीएनजी वर काय चालेल ही? चल पुढे. नाही अरे काय ट्रकला सीएनजी लावलेत डबे हे त्याच्या बाजूला चल, त्या बाजूला चल. काही आता इथे सीएनजीचा नाही, 15 वर्ष झाली या गाडीला झाली असते. अरे तो लावून घे चल. डिझेल नाही, सीएनजी आहे. सीएनजी आहे ना, 8 अंक ना. सीएनजी आहे तिकडे पण आहे तो बघ. हा वाटतोय तो विकासचा काढून तिकडे लावला. बघितला एवढीशा याच्यात तर एवढी गाडी चालणार नाही, 4 आहे ते.
गाईज फायनली आपण पोहोचलो आहे. ही बिल्डिंग बघा गाईज, मोठी आहे. माय गॉड. फायनली आम्ही ज्या कामासाठी आलो होतो ते काम पूर्ण झालं आहे. आम्ही आता ज्या फ्लोअरवरती आहे तिकडून व्ह्यू बघा कसला खतरनाक येतोय. नुसत्या बिल्डिंग्स. काय म्हणशील हितेश आजच्या आपल्या या प्रवासाबद्दल? खूप छान प्रवास होता. पाऊस खूप होता आणि प्रभादेवीला जाऊन आलो. तर आपला प्रवास आता आपण संपवतो आहे. आपण जाऊन आलो आता तेवढं आपण विक्रोळीला पोहोचलो आहे, गोदरेज जवळ. आणि मेन गोष्ट म्हणजे सकाळपासून कंटिन्यू पाऊस होता. 4 तारीख आहे, सकाळपासून कंटिन्यू पाऊस होता. मला वाटतं 6-7:30ला जाग आली होती मला, तेव्हा पण पाऊस होता कंटिन्यू. आणि आम्ही निघालो तेव्हा पण खूप जोरात पाऊस होता आणि तुम्ही बघितलं पण असेल व्हिडिओमध्ये. तर आम्हाला तेच वाटलं होतं की कसं पुढे आम्हाला जायला भेटेल नाही भेटेल, कुठे पाणी तुंबलं आहे काय, कुठे अडकू ट्रॅफिकमध्ये. तर आज सॅटर्डे असल्यामुळे ट्रॅफिक तर नाही भेटला आम्हाला तसं त्या ह्याच्यामुळे. आणि आमचं काम पण झालं, आम्ही व्यवस्थित गेलो, व्यवस्थित आलो स्मूथली आणि मजा पण केली भरपूर. हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि जर माझ्या व्हिडिओजचे नोटिफिकेशन तुम्हाला हवे असतील तर नोटिफिकेशनचा जो बेल आयकॉन आहे तो तुम्ही प्रेस करा, तुम्हाला व्हिडिओजचे नोटिफिकेशन येत राहतील. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. टिल देन गुड बाय, टेक केअर.